गिरवतात मला तीच लागली ग बाई, एक दिवस घरी रावा नाही ग बाई, कामाला त्यांनीच जावा ग बाई, डबाला दिवशी पाहिजे ग बाई, काय पाहुण्याला झोप लागली ग बाई, अरे बापरे बाय, 7 महिन्याची पोरगी आहे ग बाई, तिला बाप काय समजल ग बाई, एवढं वाईट नसतं करायचं ग बाई. कामावर लागलं आणि मला गेलं बाहेर होता ग बाई. राहिले ना एकच आमच्यापासून त्याच्या आयुक्तापर्यंत पूर्ण कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर सगळे गुन्हे दाखल झाले पाहिजे. माझं पूर्ण होऊ द्या ना. झालं ना, अजून झालं ना. हा त्यांचं बोला द्या ना. माझं म्हणणं असं आहे की आता जे काही तुमचे शब्द आहेत आणि अधिकाऱ्यांचे शब्द आहेत हे अत्यंत सहानुभूतीचे आणि चांगुलपणाचे आहेत, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. परंतु हे कारवाई होईपर्यंत शेवटपर्यंत कायम असले पाहिजेत आणि अधिकारी सुद्धा तुमच्या शब्दा खातर वागले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. या शहराचा प्रथम नागरिक आहे. हो दादा, तुमचं आयुष्य गेलं, आम्ही तुमच्याकडून चळवळ शिकलो. या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत मी त्या कुटुंबाच्या आणि या चळवळीच्या सोबत आम्हाला तेच पाहिजे. अगदी तिथे निश्चिंत राहा. आज ती मॉर्चरीची वेळ नाही, आपण ती काय करणार त्याची सांगायची, हे सगळं होऊ द्या. मी शेवटपर्यंत समीर राजूरकर म्हणून महापौर हे बाजूला ठेवा, तो कार्यकर्ता म्हणून मी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत आहे. तुम्ही त्याची चिंता करायची काही आवश्यकता नाही. शेवटपर्यंत शेवट कालच मी तुम्हाला त्या इन्शुरन्सबद्दल सांगतो तुम्हाला. मी काय सांगितलं, आज मी इथं काहीही बोलणार नाही, पण तुमचा इन्शुरन्स असो आणि या दादा 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 तुमच्यासाठी सांगतो की मी 10 दिवसापासून सांगतो की कृष्णा मामाला पण परवा दिवशी सांगितलं मी सांगतोय की हे जे बॅनरबाजी या शहरातून आता आजपासून हद्दपार करून टाकायची. त्याच्यासाठी लेकराचा जीव गेला एका लेकराचा. काय बॅनर वापस आणता येतील, जीव वापस आणता का तुम्ही? यांचा कोणी नाही आणू शकणार. तर आता ह्याच्यामध्ये माझ्याकडून एकही टॉलरन्स राहणार नाही आणि त्या कुटुंबाच्या बाबतीत मी 100% तुमच्या सोबत आहे. तुमचं इन्शुरन्स असो, लाडपाटी समितीत तो लागला असल्यामुळं पुढं काय करायचं असो, मग जाहीररित्या बोलत नाही ते फक्त सतीश भाऊ, पण मी सगळं त्या कुटुंबाच्या सोबत. हां, तुम्ही त्याच्या बाबतीत एकदम निश्चिंत राहा. मी तुमचा भाऊ आहे, आलं का लक्षात? माझं आयुष्य सगळं चळवळीत गेलेलं आहे. मी त्याच्यामध्ये तुमच्याशी काहीही प्रतारणा होऊ देणार. याचा काय विषय तसं आता त्या सफाई कामगार असताना त्याला जे काढायला लावलं त्याचं काम नाही. असे प्रत्येक कर्मचाऱ्यासोबत घडताय जे मनमाना अधिकाऱ्याच्या निधी थांबवल्या पाहिजे. ही जो घटनाची घडली भाऊ, ही फक्त एखाद्या अधिकाऱ्यामुळे घडली. सतीश भाऊ, आपण या गोष्टीवरती चर्चा करू शकतो. तुम्ही जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे अगदी, फक्त आज ती वेळ नाही आहे. आज आपण ती चर्चा करायची वेळ नाही. आता एका घरातल्या लेकरं जीव घेऊन थांबलं की नाही हे सगळं, म्हणजे तुम्ही काय, आपण काय वागतोय ह्याचा आपण या शहरातले नागरिक म्हणून आपल्याला भान राहिलं पाहिजे. आणि तुम्ही त्याचं त्या तणाव तुमचा विषय नाही दादा, तो विषय आमचा आहे. आम्ही त्याला करणार, तुमच्यासोबत 100% राहणार. ह्याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा.